नमस्कार. मनसंतुलन उपक्रमामध्ये मी डॉक्टर जितेंद्र गांधी आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज जो विषय मी आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहे त्या विषयाचं गाभा असा आहे की आपल्या मनाची दुःख किंवा अपयश सहन करण्याची क्षमता किती आहे. एकंदरीतच आपण आपल्या क्षमतांवर रोजच काम करीत असतो. उदाहरणार्थ, व्यायाम करून आपण आपली शारीरिक क्षमता वाढवत असतो. काम करून किंवा अर्थार्जन करून आपण आपली आर्थिक क्षमता वाढवत असतो. त्याच पद्धतीने आपल्या मानसिक क्षमतांचा किंवा मानसिक शक्तीचा सुद्धा रोज टप्प्याटप्प्याने वाढ आणि विकास करणे ही आपली जबाबदारी आहे. आज आपण बघतो की माणसं पैशाने श्रीमंत झालेली दिसतात, शरीराने तंदुरुस्त झालेली दिसतात, अतिशय छान डाएट आणि एक्सरसाइजचा प्लॅन ते एक्झिक्यूट करतात. परंतु असं लक्षात येतं की श्रीमंत झालेली माणसं, शरीराने सदृढ असलेली माणसं भावनिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या दिवसेंदिवस खचत आहेत. याचं कारण असं आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या मानसिक क्षमता, आपल्या मानसिक विकासावर थोडासाही वेळ व पैसा खर्च करत नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणं, मानसिकदृष्ट्या सदृढ असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण एक छोटासा प्रयोग करून बघूयात. आपण आपलीच एक सेल्फ ॲनालिसिस टेस्ट स्वतःच पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. आज काही वेळ स्वतःसाठी शांतपणे देऊन तुम्ही एक छोटंसं ॲनालिसिस कागदांवर लिहून घ्या की मी माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झालेली परिस्थिती स्वतः हाताळू शकतो का? माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झालेली जी सद्यस्थिती आहे ती मी हँडल करू शकतो का? नंबर 2, माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झालेलं अपयश मी छान पद्धतीने पचवू शकतो का? नंबर 3, मी जर यशाच्या शिखरावर असेल तर ती यश पचवून मी नम्र भूमिकेत राहू शकतो का? नेक्स्ट, माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या भविष्यकाळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मी सक्षम आहे का? माझ्या आयुष्यामधील नातेसंबंधांना मी छान पद्धतीने मॅनेज करतोय का? माझ्या आयुष्यातील ताणतणावाला मी दिवसेंदिवस कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे का? माझ्या आयुष्यातील असलेल्या कटू प्रसंगांना मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे का? माझ्या आयुष्यात झालेल्या वेगवेगळ्या अपमानांच्या प्रसंगातून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे का? मी शांत स्थितीमध्ये झोपू शकतो का? मी माझ्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये सकारात्मक पद्धतीने विचार करू शकतो का? मी माझ्या आयुष्याला एका सकारात्मक व आनंदी बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे का? मी चांगली पुस्तकं वाचतो का? मी दिवसभरामध्ये चांगलं मनाला शांत ठेवेल असं संगीत ऐकतो का? माझ्या बोलण्यामध्ये नम्रता आहे का? माझा राग प्रचंड अनावर झालेला आहे का? अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या कागदावर लिहून काढा आणि आपल्या मानसिक आरोग्याचा, मानसिक क्षमतेचा, मानसिक सद्यस्थितीचा काय स्कोर आहे यावर नक्की लक्ष केंद्रित करा. जर या संदर्भात काही मदत लागल्यास ती मदत घ्या, परंतु हा स्कोर आपला कसा वाढेल यावर सुद्धा काम करणं गरजेचं आहे. या संदर्भात कुठलीही मदत लागल्यास विचारायला संकोच करू नका. थँक्यू सो मच.